सर एक मिनिट सर, आपण आज ॲग्रोव्हिजनला भेट दिलेली आहे. शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहात? नाही, नक्कीच विदर्भातील शेतकऱ्यांनी आपली उत्पादकता वाढवण्याची गरज आहे, पीक पद्धती बदलण्याची गरज आहे, जोडधंदा म्हणून दुधासारखा व्यवसाय स्वीकारण्याची गरज आहे आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. या अनुषंगाने मागच्या 15 वर्षापासून सन्माननीय गडकरी साहेब ॲग्रोव्हिजनचं अतिशय यशस्वी आयोजन करतात. संपूर्ण विदर्भातील कास्तकारांना, शेतकऱ्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना विनंती आहे की आपण याला फायदा घेण्यासाठी इथे यावं आणि त्या माध्यमातून विविध ज्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे, विविध ज्या शासनाच्या योजना आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांची उत्पादकता आणि मिळकत वाढावी ह्यासाठी याच्या सर्वांचा प्रयोग करणं अतिशय गरजेचं आहे. तेच ते पिकं हे कुठंही शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेसाठी आता फायद्याचे राहिले नाही आहे आणि अशा या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी, उत्कर्ष साधण्याचं काम शेतकऱ्यांनी करावं. ॲग्रोव्हिजनला नक्कीच त्यांनी भेट द्यावी. आपण ट्रॅक्टरचा आनंद घेतला, काय बदल जाणवले? नाही, आता हे ट्रॅक्टर कुठं आहे ते? आमच्या IIT खरगपूरच्या इंजिनियर लोकांनी स्टार्टअप म्हणून इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर त्या निमित्ताने इथं दिला आणि तरुण पोरांनी स्टार्टअपच्या माध्यमातून एक व्यवसाय चालू केला आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अतिशय चांगला असा इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टरचा वापर करावा, जेणेकरून इंधनावरचं, डिझेलवरचं खर्च तुमचा वाचेल आणि फक्त इलेक्ट्रिकच्या चार्जिंगमधून. आणि आता इलेक्ट्रिक देखील सरकारने महाराष्ट्रामध्ये फुकट दिली आहे, म्हणून कोणताच खर्च त्यांना या ट्रॅक्टरच्या चालवण्यासाठी येणार नाही. सगळेच कामं हा ट्रॅक्टर नक्कीच करेल. म्हणून ह्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा देखील उपयोग सर्व शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. नक्कीच या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट दिली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी हा कृषी प्रदर्शन लाभदायक ठरेल. लाईव्ह आपला महाराष्ट्र व हिंद भारत डिजिटलकरिता मी श्याम देशकर, नागपूर.